नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. आणि आज इथे आपण बनवणार आहे कटाची आमटी. तुम्हाला पण कटाची आमटी खायला आवडते का? आणि ही बनवायला तर अगदी सोपी आहे. कटाची आमटी म्हणजेच काय, जे आपण पुरणपोळी बनवतो त्याचसोबत जी आमटी बनवतो ना, त्याच आमटीला कटाची आमटी बोलतो. म्हणजे जे आपण डाळ शिजवली जाते पुरणासाठी, जे सारण बनवतो पुरणपोळीचं, त्याचीच पाणी वरचं काढून थोडंसं पुरण घालून ही आपण आमटी बनवतो. बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला खूपच मस्त लागतं. अगदी झणझणीत अशी ही कटाची आमटी रेडी होते. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करावं लागेल. सर्वात आधी काय, इथे मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं 2 वाट्या आपल्याला डाळ शिजवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. बघा, डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. त्यानंतर का आपल्याला हे पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे. आणि ही डाळ जी शिजलेली आहे ती आपण पुरणपोळीच्या सारणसाठी यूज करतो. आणि हे जे पाणी निघाले ते आपण कटाची आमटी करतो. हे जे पुरण वाटून झाले आणि वरचा जे जाडसर भाग असतो तो आपण कटाची आमटी, म्हणजे हे जे आपण पाणी गाळून काढलं आहे ना, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, हे जे म्हणजे साधारणतः मी इथे जास्त पाणी ठेवलेलं, कारण मला आमटी बनवायची होती. डाळ शिजताना थोडंसं जास्त पाणी ठेवायचं. त्यानंतर 1 वाटी सुकं खोबरं, 1 आल्याचा तुकडा, 2 मोठे असे चिरलेले कांदे, 3 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. कटाच्या आमटीमध्ये अगदी म्हणजे मेन असं आपलं आहे जे वाटण आहे. वाटण जर तुम्ही अचूक प्रमाणात आणि व्यवस्थित असं वाटण आपलं रेडी झालं ना, तर आमटीला खूपच मस्त असा स्वाद येतो. तुम्ही बघू शकता, कांदा इथे आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं आहे, म्हणजे हलकासा गोल्डन ब्राऊन करायचं आहे. त्यानंतर आपण इथे सुके खोबऱ्याचे मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. इथे 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलेले आहे. 2 कांद्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं. वाटीचं जे साईज आहे तो मीडियम आकाराचा होता. हे बघा, व्यवस्थित असं बारीक गॅसवर हे मस्त असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण असं गोल्डनिश ब्राऊन कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे फास्ट गॅसवर जर तुम्ही भाजलं ना, तर ते लगेच जळणार आणि त्याचं जे टेस्ट आहे ती चांगली नाही लागणार. थोडं असं म्हणजे वाटणाला जळलेलंच वास येणार. त्यामुळे आपल्याला हे बारीक गॅसवर फिरवत हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर काय, आपण ह्याच्यामध्ये 1 आल्याचा तुकडा घालायचा आहे व्यवस्थित भाजून झाल्यावर, आणि जे हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आणि लसूण घालायचं. हलकंसं परतून थंड झाल्यावर आपल्याला असं एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर काय, मी फोडणीसाठी 1 8-10 लसूणच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या, कढीपत्ता घ्यायचा आहे, 1 छोटा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, 1 तेजपत्ता, आणि इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे बारीक असे चिरून. मग आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा तोपामध्ये, कढईमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही बनवाल त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल गरम करायचं आहे. 1 चमचा राई, 1 चमचा जिरं घालायचं आहे. व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला तेजपत्ता घालायचा आहे. तेजपत्ता घालून झाल्यानंतर लसूण जी आपण ठेचून घेतलेली आहे ती घालायची. आणि मेन म्हणजे कटाच्या आमटीला जेवढी तुम्ही लसूण घालाल ना, म्हणजे प्रमाणामध्ये घालायची आहे, ती खूप टेस्ट, म्हणजे लसूणचा जेवढा छान फ्लेवर येतो ना आमटीला, वाव. त्याचमध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. हे हलकंसं परतून झालं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण बारीक चिरून कांदा घेतलेला आहे तो घालायचा. फोडणीला मात्र इथे कांदा आपल्याला जास्त नाही यूज करायचा. मी अगदी छोटा कांदा घेतलेला आहे. जर तुम्ही मोठा कांदा घालत असेल तर अर्धा कांदा घाला. आणि हे पण आपल्याला असं हलकंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण बारीक चिरून जे टोमॅटो घेतलेले आहे, इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे. चांगले असे लाल असे झालेले टोमॅटो घ्यायचे, कच्चे टोमॅटो नाही घ्यायचे, चांगले असे पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे आहे. टोमॅटो आणि कांदा आपल्याला अगदी असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती मस्त असं तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित हे सगळं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर इथे मी ना 1-2 चिमूट हिंग घातलेला आहे. व्यवस्थित हे आपल्याला ना
मसाला घालून घ्यायचा. इथे मी घरगुतीच मसाला जे आपला असतो तोच घातलेला आहे. तुम्ही पाहिजे तर लाल तिखट घालून बनवू शकता, पण मी इथे घरगुती जे आपला मसाला असतो ना होममेड तोच घातलेला आहे. हे सगळे मसाले घालून व्यवस्थित तेलात फिरवून घ्यायचं. त्यानंतर आपण जे इथे वाटण रेडी केलेलं आहे ते सगळं वाटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं वाटण जे आहे ना भाजणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे करून आपल्याला आमटीची जे तरी आहे ती खूप छान अशी सुटते आणि जे आमटीला जे टेस्ट येते ना, वाव, खूपच मस्त टेस्ट येते. त्यासाठी आपल्याला हे वाटण ना बऱ्याच वेळ असं म्हणजे 7-8 मिनटं तरी आपल्याला ना हे बारीक गॅसवर कंटिन्यू फिरवत वाटण भाजून घेतलं पाहिजे. अगदी जास्त 10 मिनटं फिरवलं तरी हरकत नाही, पण कंटिन्यू फिरवत आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं भाजलेलं आहे. तुम्ही बोलाल आपण ऑलरेडी खोबरं व्यवस्थित भाजून घेतले, मग मिक्सरला लावले आणि आता परत भाजायचं आहे. पण हो, वाटण आपल्याला व्यवस्थित असं भाजून घेतलं ना की कटाची जी आमटी आहे तिला खूप छान अशी टेस्ट येते. म्हणून तुम्ही बघू शकता किती खोबऱ्याचं तेल रिलीज झालेलं आहे. व्यवस्थित हे असं तेल रिलीज झाल्यानंतर जे आपण डाळीचं पाणी म्हणजे जे आमटीचं पाणी रेडी केलेलं होतं डाळ शिजून ते घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. त्याच्याचमध्ये मी मिक्सर जे आपण लावून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये थोडंसं अजून 1 ग्लास पाणी घालून आमटी तुम्हाला जेवढी थिकनेस पाहिजे म्हणजे पातळ पाहिजे थोडीशी अगोदर ही पातळच ठेवायची, म्हणजे ज्याची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती एवढी पातळ अशी असली पाहिजे. आणि ही आमटीमध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालायचे आहे. 1-2 कोकम घातलेले आहे मी इथे. तुम्ही कोकम न आवडत नसेल तर तुम्ही चिंच घातली तरी हरकत नाही, पण दोनापैकी एक काहीतरी घालणं गरजेचं आहे. मग नंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही बघू शकता जे आमटी आहे ना ती थोडीशी पातळच होती, म्हणून ही आपल्याला पातळच ठेवायची आणि एक बारीक गॅसवर आपल्याला ना हे 10-15 मिनटं उकळू द्यायची आहे. जेवढी ती बारीक गॅसवर उकळेल ना त्याची तेवढी टेस्ट वाढणार आहे. आणि थोडंसं मला या आमटीला ना म्हणजे टेस्ट करून बघितल्यावर ना थोडंसं म्हणजे स्वीटनेस कमी येत होती, म्हणून थोडंसं मी अजून पुरण टाकलेलं आहे. हे बघा, आणि अशी 10-15 मिनटं उकळल्यानंतर किती छान अशी आपली कटाची आमटी रेडी झालेली आहे. अगदी मस्त अशी कटाची आमटी झालेली आहे. खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागते. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता जे आपली आमटी आहे ती किती मस्त अशी झालेली आहे. कलर टेक्स्चर बघा तिचा किती छान असा आलेला आहे. वरती जे तरी आलेली आहे म्हणजे आमटीची ती खूप छान अशी आलेली आहे. खायला खूप म्हणजे खूपच मस्त लागते ही. आणि मी सांगते म्हणून तुम्ही असं गृहीत धरू नका की खूप मस्त लागते. नक्की ही रेसिपी तुम्ही घरी बनवून बघा आणि मग मला सांगा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू.